ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सरवडे गावातून मराठा आरक्षण आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राधानगरी तालुक्यातील सरवडे गावातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे। गावचे लोकनियुक्त सरपंच रणधीर सिंह मोरे, युवा नेते धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखालील सकल मराठा समाज तसेच ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्था, विविध सामाजिक संघटना आणि इतर समाजातील नागरिकांनी एकजुटीने प्रभात फेरी काढून आंदोलनाला ऐतिहासिक पाठिंबा दर्शवला। भर पावसातही गावातील नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता। मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत गावोगावात मराठा समाज एकत्र येण्याचे दृढ निश्चय सरवडेकरांनी प्रकट केला। प्रभात फेरीत महिलांचा, तरुणांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता। सभास्थळी झालेल्या भाषणामध्ये विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना हा लढा शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्याचे ठामपणे सांगितले। जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटायचे नाही अशी प्रतिज्ञा उपस्थित सर्वांनी घेतली। वक्त्यांनी मराठा समाजातील सर्व घटकांना एकजूट राहण्याचे आणि आंदोलनकर्त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आवाहन केलं। सरपंच रणधीर सिंह मोरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की हे आंदोलन केवळ मराठ्यांच्या भवितव्यासाठीच नाही तर सामाजिक न्यायासाठी आहे। सरवडे गावातील प्रत्येक नागरिक या लढ्यात खांद्याला खांदा लावून उभा राहील। धीरज पाटील यांनी तरुणांच्या वतीनं बोलताना स्पष्ट केलं की आजची ही प्रभात फेरी हे केवळ आंदोलनाला पाठबळ नाही तर मराठा समाजाच्या संघर्षाला सुरुवात आहे। न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरूच राहील। गावातील सर्व समाज घटकांचा सहभाग आणि एकजूट पाहता सरवडे गावच्या आंदोलनाला दिलेले हे समर्थन राधानगरी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आदर्शवर ठरत असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले। महानकर न्यूजसाठी युवराज पाटील, सरवडे। पण आपण सर्वांनी हा मुद्दा समजून घेण्याची आवश्यकता आहे की 1992 साली सुप्रीम कोर्टामध्ये इंदिरा सहानी वर्सेस भारत सरकार नावाचा एक खटला चालवला गेला आणि त्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की आपले जे संविधान आहे त्या संविधानाच्या आर्टिकल 14 नुसार समानता हे तत्व आहे आणि आरक्षण हा अपवाद आहे आणि अपवाद हे नियमापेक्षा कधी मोठा असू शकत नाही आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आरक्षणाला 50% मर्यादा घालून दिली आणि त्या इंदिरा सहानी खटल्यामुळे 50%च्या वरती देण्यात येणारं कुठलंही आरक्षण हे वैध ठरणार नाही आहे आणि त्यामुळे आता मराठ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यासाठी जे आरक्षण दिलेलं आहे एससीबीसीचं किंवा इव्हन ईडब्ल्यूएसचं सुद्धा तर ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही आहे आणि त्यामुळे मराठ्यांना त्यांच्या हक्काचं ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आहे ही या ठिकाणी आमची मागणी आहे।